श्रद्धेचा प्रवास जेव्हा नव्या टप्प्यावर प्रवेश करतो, तेव्हा त्याला नव्या ऊर्जेची, नव्या पिढीची आणि नव्या संस्कारांची साथ लाभते. अशा एका मंगल क्षणी आपणा सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे. कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. दत्त पादुका पालखी परिक्रमेचे 2 टप्पे यशस्वीपणे पूर्ण करून आज आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. आणि या तिसऱ्या टप्प्यातलं पहिलं मुक्काम स्थळ खूपच वेगळं, खूपच अर्थपूर्ण आहे. आजचं ठिकाण भक्ती शक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, भक्ती शक्ती फाउंडेशन, गणेशवाडी, कळंब तालुका, जिल्हा पुणे. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. हे ठिकाण ना पारंपरिक मंदिर ना मठ, तरी सुद्धा श्री दत्त पादुका पालखी इथे थांबते. कारण हे असं आहे की हे एक पवित्र स्थान जिथे पुढची पिढी घडवली जाते. मंदिरात जो मृदुंग वाजतो, तबला निनादतो, पेटीचे सूर उमटतात आणि जे मधुर अभंग कीर्तन आपल्या कानावर पडतं, त्याचं मूळ याच गुरुकुलात घडतं. या भक्ती शक्ती गुरुकुलामध्ये वारकरी संप्रदायातील अभंग, कीर्तन, हरिपाठ, स्तोत्र, मंत्रोच्चार याचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं. इथे भक्ती शक्ती म्हणजे केवळ भावना नाही, तर शिस्त, संस्कार आणि साधना आहे. आता या ठिकाणाबद्दल इथल्या गावकऱ्यांकडून आपण थोडं जाणून घेऊया. उपस्थित सर्वजण, आज आपण भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहात. या भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक मुलांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं आणि आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शैक्षणिक शिक्षणही या ठिकाणी दिलं जातं. आध्यात्मिक शिक्षण देत असताना त्या मुलांच्या भविष्य काळातील चांगल्या प्रकारची वर्तणूक, चांगल्या प्रकारचे संस्कार याबाबतचं अतिशय बहुमूल्य असणारं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं. त्यामध्ये चांगले विचार, त्या विचाराप्रमाणे आचार असा या ठिकाणी या संस्थेचा मूलभूत पाया आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. या संस्थेमध्ये मुलांना पखवाज वादन, हार्मोनियम वादन, गायन, याचप्रमाणे कीर्तन अशा विविध गोष्टी शिकवल्या जातात. या संस्थेमध्ये आजतागायत आज रोजी जवळजवळ 125 मुलांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं. अशी असणारी ही भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक हरिभक्तपरायण गुरुवर्य गणेश महाराज घोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. या संस्थेमध्ये मुलांना आध्यात्मिक शिक्षण देण्याकरता हरिभक्तपरायण गुरुवर्य गौतम महाराज बालेराव, त्याचप्रमाणे महेंद्र महाराज राजगुरू या ठिकाणी मुलांना हे आध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम करतात. अशी ही संस्था या ठिकाणी आहे. आणि आपल्या या भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र दहागाव असा श्री दत्त महाराजांचा पादुका पालखी सोहळा परिक्रमा या वर्षी देखील साजरा होणार आहे. आणि हे वर्ष या पालखी सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि दिनांक 21 फेब्रुवारी, शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी हा पालखी सोहळा भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दुपारी 20व्या करता येणार आहे. तरी सर्व उपस्थितांना विनंती आहे की दत्तप्रभूंच्या दर्शनाचा आणि या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय.
ही आपणा सर्वांना भक्तिशक्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आग्रहाची विनंती. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. भाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून रौप्य महोत्सवी दत्त पादुका पालखी आतापर्यंत 2 टप्पे करून या ठिकाणी येणार आहे. त्या 2 टप्प्यामध्ये आम्ही मठ, मंदिर असं सर्व आमचं सिलेक्शन. परंतु या ठिकाणी असं एक क्षेत्र आमच्या भाऊ महाराजांनी सुचवलं आहे की हे एक सांस्कृतिक भवन आहे, सांस्कृतिक गुरुकुल आहे की ज्या ठिकाणी आज मंदिर मठामध्ये जे सर्व ज्ञान दिलं जातं, टाळ वाजवणे, पखवाज वाजवणे, पेटी वाजवणे, हे सर्व सायन्स, सर्व संगीतशास्त्र या ठिकाणी शिकवलं जातं. असं एक आगळं-वेगळं ठिकाण आमच्या पालखी टप्प्यात 3ऱ्या टप्प्यात सुरुवातीला आम्ही या ठिकाणी येणार आहोत. तर अशा या ठिकाणी या पालखीच्या स्वागताकरता सर्व ग्रामस्थ मंडळींनी, मुलांनी लाभ घ्यावा. या संस्थेचे संस्थापक भाऊ महाराज आहेत, की एक IAS ऑफिसर होते आणि IAS ऑफिसर असून सुद्धा या धार्मिक पल्ला त्यांनी कसा गाठला याचं तुम्हाला निश्चित आम्ही माहिती देऊ. ज्यावेळेला आमची इथं पालखी येईल त्यावेळेला तुम्हाला निश्चित आम्ही त्यांच्याबद्दल, आमच्या गुरूंबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातून आध्यात्मिक क्षेत्राकडे त्यांनी कशी वाटचाल केली त्याचं तुम्हाला सर्व ज्ञान आम्ही या ठिकाणी तुम्हाला कथन करणार आहोत. तर आपण निश्चित या मुलांनी याचं श्रवण करायचं आहे. मुलांसाठी हा फार महत्त्वाचा भाग असणार आहे. असो ते या कार्यक्रमात आमची जी पालखी येणार आहे ती 21 तारखेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी आगमन आहे. तर आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही नंबर विनंती. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं भक्तिशक्ती गुरुकुल इथे भक्तिमय वातावरणात आगमन होणार आहे. तरी देखील परिसरातील सर्व भाविक, वारकरी आणि भक्तांनी पालखीच्या आगमनावेळी दर्शनाचा आणि पवित्र वातावरणाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.